आगमन झालं त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुणे एकदा बॉलर तयार होतो. यावेळेस आपण पाहतो इथे मात्र ऑन साईड अटॅक करण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु पाठ कडे आणि ही एक धाव जरूर मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 25 या धावसंख्येवरती. 25 ऑन बोर्ड. थोडंसं शांत संत गती मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. एक एक सिंगल डबलनी काही घडणार नाहीये मित्रांनो. जर सामना जिंकायचा असेल तर चौकारांनी षटकारांनी डील करावे लागेल मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक करणं देखील फार गरजेचं टीम ओमसाई कुळगाव संघासाठी. पलटवार करेल का ही टीम ते देखील पाहणं गरजेचं राहील. परंतु ती क्षमता नक्कीच आहे. पलटवार कसं करतात ते या टीमला जरूर माहिती आहे. आणि आज मात्र देखील ती कमबॅकची गरज, नितांत गरज या मैदानाच्या आतमध्ये टीम ओमसाई कुळगाव संघाला आहे. प्रशांत सूर्यराव बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला. यावेळेस देखील आपण पाहतोय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फाईन लेगच्या दिशेने, परंतु इथे मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. अगदी यावेळेस आपण पाहतोय स्टँडच्या वरून बॉल ट्रॅव्हल होतोय एसटी रक्षकाच्या हातात. डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपण पाहतो. ही स्पर्धा फक्त आणि फक्त यूट्यूबवरती लाईव्ह नसून कार्यक्रमाचे थेट प्रेक्षकांना अंबरनाथ, बदलापूर, वांगणी. यावेळेस आपण पाहतो ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. आता मात्र स्ट्रेट इन टू दी बास्केट. धक्का लागत असताना प्रशांत सूर्यरावला परतावं लागेल. अजून एक धक्का लागलाय टीम ओमसाई कुळगाव संघाला. फलंदाज बाद. सिद्धांत राऊतला आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सिद्धांतला आपण पाहतोय. सिद्धांत राऊत एक युवा समाजसेवक आहेत आणि नागक्षमध्ये खेळताना जरूर पाहायला मिळतात. ते देखील आयोजक आहेत. स्पर्धेच्या मोठमोठ्या स्पर्धा जरूर त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला जरूर मिळतात. यावेळेस देखील आपण पाहतो आल्या आल्या उडवल्या ऑन साईडला. फिल्डर आलेत वेगानं. काय जेल टिपली गेली आहे. सुंदर पहिल्याच बॉलवरती. इथे मात्र परतावं लागेल सिद्धांत राऊतला. आल्या पावली माघारी परततोय आणि परतावं लागेल सिद्धांत. बॅक टू डकआउट. तसंच आपण पाहिलं तर थेट प्रेक्षेपण कार्यक्रमाचं थेट प्रेक्षेपण अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, शेलू, नेरळ, कळंब, मस्सा, मुरबाड, सरळगाव, टोकावडे, माथेरान, मारळ, पालेगाव, त्यानंतर मानेरे, टिटवाळा आणि टिटवाळा परिसरातील सर्व गावांमध्ये ABC केबल चॅनल नंबर 189 या चॅनलवरती आपण थेट प्रेक्षेपण या स्पर्धेचं जरूर पाहू शकतात. घरबसल्या देखील एन्जॉय करू शकतात. आणि कौतुक करत इतकं कमी आहे. सन्माननीय आदरणीय मनोहरजी माळी साहेबांचं त्यांच्या वतीने ही संकल्पना आपल्याला जरूर पाहायला मिळते. त्याचा देखील विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, कारण की आजचा तिसरा दिवस आहे. 3 दिवस आपण जर स्पर्धा पाहिली आहे सुरेख आणि यशस्वीरित्या पार जरूर पडली आहे. अजून उर्वरित उद्या आणि परवाचे 2 दिवस आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय ओ टू मॅच आणि यस क्या बात आहे. इथे मात्र हॅट्रिक संपादित केली आजच्या दिवसामध्ये. पहिल्याच मॅच मध्ये रवीने क्या बात आहे लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाज बाद. स्वप्नील एंटर झाले. हॅट्रिक संपादित केली रवीने, का बात आहे.
चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा बॉल अजूनही उर्वरित आहे. अंबेशिव संघाचा जर आपण सुमितला पाहिलं, त्यांनी देखील सलगची 4 विकेट या स्पर्धेमध्ये संपादित केली आहेत आणि काल देखील आपण पाहिलं जिहादने देखील हॅट्रिक संपादित केली आणि आज खरं तर पहिल्याच मॅचमध्ये संपादित करत असताना रवीला आपण पाहतोय. क्या बात आहे. बॅटिंग देखील सुरेख पाहायला मिळाली आणि आता मात्र बॉलिंग देखील चांगली पाहायला मिळते.